202 विधानसभा मतदारसंघाचे आपले सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय संभाजीराव शेंडे साहेब आपले विचार व्यक्त करतील। आज या ठिकाणी ज्यांनी नुकतंच मार्गदर्शन केलं आणि हवेली तालुक्याचे नेते आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुरेशांना गुले असतील, ज्यांनी त्याच्यापूर्वी नुकतंच मार्गदर्शन केलं आणि ज्यांनी हा पक्ष शून्यातून इथपर्यंत आणलेला आहे ते दुर्गाडे सर असतील, उत्तम बापू असतील, माजी आमदार ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकले ते संभाजीराव कुंजीर असतील, ज्येष्ठ नेते बबन भाऊ असतील, ज्यांनी दोन्ही मतदारसंघांची दोन्ही तालुक्यांची धुरा सांभाळली ते आमचे वामनताते असतील, दत्तासेठ जोरंगे असतील, वंदनाताई असतील, देशमुखताई असतील, शरदराव जगताप आहेत, गणेशजी जगताप आहेत, आमचे माजी चेअरमन बाळासाहेब कामठे आहेत, उत्तमरावजी गायकवाड मुद्दामून हवेलीतून आलेत, विराज भैया काकडे आहेत, एम के नाना आहेत, राम मास्तर खेडेकर आहेत आमचे शेवटी बसलेले, अरुणाप्पा जगताप आहेत। सगळ्यांचाच उल्लेख करणं गरजेचं आहे, पण मी सन्माननीय व्यासपीठ एवढाच उल्लेख करून या ठिकाणी माझ्या मुद्द्यांना सुरुवात करतो। खरं म्हणजे त्यांना तुम्ही खोटं बोललेलं ताबडतोब समजतंय आणि आता तर तुम्ही 2 पिढ्यांना खोटं बोललाय, आमच्या एक ज्येष्ठ पिढीला आणि एका तरुणांना। 15 वर्षापूर्वी ते जे बोललाय तेच आज बोलताय। अशा प्रकारे त्यांनी हा जो प्रपंच लावलेला आहे खोटं बोलण्याचा, तो जर आपल्याला हाणून पाडायचा असेल तर परिवर्तन हे अटळ आहे। आता दुसरे आमदार महोदय आहेत सध्याचे श्री संजय जगताप, मी नाव घेऊनच बोलतो, काय त्यांचे नाव घेण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये काहीच वावगं नाही। त्यांनी 2014ला एक घोषणा केली, पुरंदर तालुक्यामधला एकही इंच बिना पाण्याचा मी ठेवणार नाही, सुजलाम सुफलाम करणार। बबन भाऊ बरोबर आहे का? म्हणतात ते बरोबर आहे ना? ते नंतर ते 2019ला सासवड मध्येच पाणी नाही, हा यांचं म्हणणं आहे की पुरंदर तालुक्याचं इंच आणि इंच सोडा, सासवड मध्येच पाणी नाहीये। आणि 2019ला तर त्यांनी राणा भीमदेवी थाटामध्ये एक घोषणा केली की म्हणे माझ्या खिशातले स्वतःच्या खर्चाचे 1200 कोटी रुपये टाकून मी गुंजवणी धरण पूर्ण करणार। आता काल त्यांनी परवा माझ्यावर आरोप केला आदर्श घोटाळा, आदर्श सोसायटी 2007ला आणि मी 2015ला म्हाडामध्ये होतो। बरं, दुसरं त्यांना एवढंही नॉलेज नाही 5 वर्ष आमदार राहिलेल्या माणसाला की आदर्श घोटाळा, आदर्श सोसायटी ज्याच्यामध्ये अशोकराव चव्हाणांना कदाचित मुख्यमंत्री पद गमावं लागलं, त्यांच्याच पक्षात ते काम करत होते त्यावेळेलाही। ते नगर विकास विभागाचं काम होतं। माझी नगर विकास विभागामध्ये आयुष्यात कधी पोस्टिंग झाली नाही ना, तर कुलाबाच्या आदर्श सोसायटीची कधी फाईल माझ्या हातात आली होती। आरोप करायचा तर थोडा अभ्यास तरी करा। आजही त्यांनी सांगितलं की संध्याकाळी थोडा अभ्यास करून केला तर तुम्हाला पटेल तरी ना। तेवढं सुद्धा नाही की मी किती साली तिकडे होतो, बरं त्या खात्याचा आणि नगर विकास खात्याचा काहीही संबंध नाही। आणि म्हणे कशासाठी यांना आमदार व्हायचंय तर म्हणे पाकिट संस्कृती त्यांनी सुरू केली। पाकिट संस्कृती पुरंदर मधल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर जाहीररित्या ऍफिडेव्हिटवर देतील तुमच्या बाबत। इथं जर कोणी कॉन्ट्रॅक्टर उपस्थित असतील तर ते शपथेवर लिहून देतील हे पाकिट संस्कृती बाबत। आम्हाला जर परिवर्तनातून संधी मिळाली तर मी आपणास सांगू इच्छितो की पाकिट संस्कृती कॉन्ट्रॅक्टरची पर्सेंटेज संस्कृती ताबडतोब बंद करा किंवा बंद केली जाईल। आणि कामाची क्वालिटी, त्या गावाला मिळालेलं ते जे काम आहे ते अनेक अडचणीतून मिळालेलं काम असतं, त्या कामाची क्वालिटी चांगली ठेवा, परंतु या भानगडीत पडू नका हे मी आपल्याला जाहीररित्या आश्वासन देतो। त्यांनी सांगितलं काही लोकांना तुम्ही नोकऱ्या नाही लावल्या, अहो त्यांचेही भाऊ एक सनदी अधिकारी आहेत। माझ्या गावात जाऊन विचारा मी किती लोकांना नोकऱ्या लावल्या ते।
माझ्या मार्गदर्शनातून म्हणा किंवा माझ्याकडे पाहून दिवेगावला तालुक्यातलं अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं, हे वक्ते सांगतात. हे व्यासपीठावरील वक्ते गावोगाव उल्लेख करत होते आणि त्यांनी असा आरोप करावा हे मोठं. उलट त्यांनी गेल्या 5 वर्षात किती लोकांना नोकऱ्या लावल्या आणि किती लोकांच्या नोकऱ्या काढल्या आणि किती लोकांना अर्धाच पगार दिला जातो त्यांच्या संस्थांमध्ये, याचा अभ्यास करावा. आणि माझ्यावर आरोप करताना आता म्हणे आम्ही आणखी एखादं प्रकरण आदरसारखं. अहो, जरूर काढा आणि शक्य असल्यास त्याच्याबद्दल गुन्हा सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल करा. माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे. केवळ निवडणूक आली आहे. मी तर मागच्या वेळेला त्यांचा निवडणूक प्रचार प्रमुख होतो. काही घटना घडल्या आणि मी या अनुषंगाने सांगू इच्छितो. दुर्गाडे सरांनी सांगितलं, ज्या दुर्गाडे सरांच्या उपस्थितीतच 2019ची माझी निवडणूक उमेदवारी 26 नोव्हेंबर 2019ला अजितदादा साहेबांनी जाहीर केली होती. पुरंदर तालुक्यातले सर्व ज्येष्ठ नेते त्यावेळेला हजर होते. त्यांनी तो शब्द आता पाळला. थोडासा इतिहास घडला. दुर्गाडे सर इच्छुक होते, कॅपेबल होते, हे मलाही मान्य आहे. त्याच्यामध्ये मी खोलात जात नाही. परंतु त्यांनी याच्या बाबतीत असं खोटं बोलू नये की गेल्या वेळेला हा निदान शब्द दिलेला होता की या वेळेला मला असू द्या, पुढच्या वेळेला आम्ही थांबू. त्यावेळेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होत्या 2019लाही. पण आता त्याच्यानंतर राजकीय गणित तालुक्यातली टोटलीच बदललेली आहे. आणि दादागिरी आणि गुंडगिरी बाबत तर काय बोलायचं. इथं संभाजीराव कुंजीर बसलेले आहेत, माजी आमदार, आमचे ज्येष्ठ नेते आहेत, वयाने जास्त आहेत. पुण्याचं काँग्रेस हाऊस, पुण्याच्या जिल्ह्याच्या काँग्रेस कमिटी, सुरेशांना हे महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेलं काँग्रेस हाऊस आहे, बरोबर आहे ना. त्या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ नेते, एक लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी यांना काय वागणूक देण्यात आली त्यांच्या हातून, स्वतःच्या हातून, हे आपण जर पाहिलं युट्यूब वरती, ती अजूनही व्हिडिओ आहे, तर आपली मान शरमेने खाली जाईल. आता ते सांगतात आम्ही तालुक्यामध्ये बरेच कामं केले. अहो, 8 कोटी रुपये प्रत्येक आमदाराला हे आपोआपच मिळतात आमदार निधी म्हणून. त्या आमदार निधी मधले कामं केले म्हणजे आमदार निधीचे 5 कोटी रुपये आणि डोंगरी विकास परिषदेचे 3 कोटी रुपये हे प्रत्येक आमदाराला न मागता प्रत्येक सरकारकडून मिळत असतात. 288च्या 288 आमदारांना. त्यातली कामं तुम्ही केली म्हणजे मी काही कामं केली असं अजिबात म्हणता येणार नाही. ते तुम्हाला फक्त सोयी सुविधांसाठी वेगवेगळ्या गावांना द्यायचे असतात. प्रोजेक्ट किती आणले, स्वतः प्रयत्न करून अंदाजपत्रकात मोठे प्रोजेक्ट किती टाकले. मी 1-2च उदाहरणं देतो तुम्हाला. आम्ही गोगलवाडी ते पठार भिवरी हा रस्ता PMRDA कडून करून घेतला 15 कोटी रुपयांचा. दिवे घाट ते हडपसर, सुरेशांना तुम्ही ज्या रस्त्याने येता मंतरवाडीसाठी तुम्हाला दरवेळेला अर्धा तास राखूनच ठेवावं लागतं त्या ट्रॅफिक जाम साठी. त्या ठिकाणी ही सगळी ट्रॅफिक जामची समस्या सोडण्यासाठी दिवे घाट हा रेकॉर्डवरती वन खाता असल्यामुळं थांबलेला होता 2-1 वर्ष. तो आम्ही प्रश्न सोडवला. जसा आम्ही कानिपनाथ मंदिराच्या रस्त्याचा सोडवला, ढवळेश्वरचा सोडवला, आपलं सर्वांचं आवडतं बुलेश्वर इथला प्रश्न सोडवला. मी स्वतः सोडवला. मी स्वतःची पाठ थोपटून घेत नाही, पण त्यामध्ये मी प्रयत्न केले. वन खात्याच्या परवानग्या मिळवल्या आणि त्या गावकऱ्यांनी त्यांनी मग कोणी स्वतःच्या वर्गण्यातून पॉप्युलर कॉन्ट्रीब्युशननी ते रस्ते सुद्धा तयार करून घेतले त्या ठिकाणी. म्हणून मला सांगायचं आहे की ह्या दोघांच्या भूलथापांना आपण बळी न पडता परिवर्तनाचा जो सुरुवातीला तुम्ही बोर्ड लावले होते तालुक्यामध्ये की परिवर्तन नाटळ आहे, परिवर्तन जर केलं नाही तर गेले 15 वर्ष जो या 3-4 वांगी दाखलच्या योजना मी सांगितल्या तुम्हाला. अर्धवट मुद्दा राहिला होता फुरसुंगी आणि उरुळीचा. तुमची मागणी होती की टॅक्स कमी करा. टॅक्स कमी करायला अजिबात हरकत नाही त्यांची. आजही टॅक्स कमी करा एवढी. आता महानगरपालिकेतल्या एरियांचं झाला तर यांचं काय होईल तो मोठा प्रश्न आहे. कारण तुम्ही त्यांना बाहेर काढून टाकलेलं आहे फुरसुंगी आणि देवाच्या उरुळीला. असा उलटा प्रकारचा कारभार विजयराव शिवतरेंचा चालू आहे.
म्हणजे त्यांची ते शहरातून गावं बाहेर काढणं म्हणजे जखम पायाला आणि मलम लावलाय हाताला असा प्रकार झाला. लोक म्हणतात की आमचा प्रॉपर्टी टॅक्स कमी करा, आमच्या गोडाऊनचा टॅक्स कमी करा. याच्याऐवजी त्यांनी त्याच्यावर उपाय काय काढला तर महानगरपालिकेतून ही गावं वगळून इतर ठिकाणी टाकली. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की बाकीचे मुद्दे बरेच वक्त्यांनी कव्हर केले होते, मी ते रिपीट करत नाही. माझ्यावरती काही कुठलाच आरोप करायला काही इलेक्शन पूर्वी आता 2 दिवस राहिले, काहीतरी आरोप तर काढलाच पाहिजे. आपण तो तरी अभ्यास करून काढा ना, ज्याचा काही संबंधच नाही असा मुद्दा संजय जगतापांनी परवा काढलाय आणि विजयराव शिवतारेंनी यांनी 2 फॉर्म भरला. 4 फॉर्म भरण्याची कायद्यात तरतूद आहे वगैरे असे बरेच मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये बोलता येईल. पण सर्वच गोष्टी मला त्यांच्यात बोलण्यात आपल्याशी वेळ घालवायचा नाहीये. मी शेवटी एवढंच सांगतो की आपल्या पुरंदर तालुक्याला दत्ता जोरंगे यांनी जे मुद्दे मांडले तेही मुद्दे या ठिकाणी माझ्या समोर आहेत, पण ते रिपीटेशन होईल आणि थोडस वेळेचं बंधन आहे. MIDC बाबत ते बोलले की MIDC आणि कॉलेज, एखादं कॉलेज नवीन निघणं हे निश्चितच आपल्याकडे गरजेचं आहे. आणि MIDC जेजुरीच्या MIDC मध्ये 15 ते 20 हजार मुलं मुली किंवा युवक काम करत आहेत. म्हणजे तेवढे कुटुंब त्या ठिकाणी त्यांचे प्रपंच त्याच्यावर चालतात. दुसरी MIDC जर आपल्याला कमी बागायती क्षेत्र जाऊन राख नवळी भागात करता येऊ शकली तर आणखी बेरोजगारीचं काही अंशी तरी प्रश्न सुटेल याची मला मनोमन खात्री आहे. सगळ्यात महत्वाचं सगळ्यांच्या मला वाटतं दुर्गाटे सरांच्या भाषणामध्ये ते आलं, पुणे ते सासवड मेट्रोचा जो अत्याधुनिक प्रकल्प दादांनी केलाय की ती मेट्रो मी करणारच असा त्यांचा शब्द आहे, तो सगळ्यात महत्वाचा आहे. आणि अंदाजपत्रकाच्या माध्यमातून ज्या वेलफेअर स्कीम दादांनी दिलेल्या त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण अजितदादा पवार हे दिलेल्या शब्दाचे पक्के असतात. माझ्या बाबतीत तर असं घडलंय, भले ते राजकीय असेल परंतु 19ला त्यांनी ठरवलं होतं. यावेळेला सुद्धा दुर्गाडे सरांची इच्छा होती, त्यांनी सांगितलं की इच्छा असणं त्यांची प्रबळ दावेदारी असताना सुद्धा आमच्या दोघांशी त्यांनी चर्चा केली आणि त्याच्यानंतर हा घेतलेला निर्णय आहे. परंतु मला एकच सांगायचंय की या भागामध्ये एखादं चांगली MIDC, एखादं चांगलं हॉस्पिटल, महिला सुरक्षा असेल, रिलिजियस टुरिझमचा उल्लेख दुर्गाडे सरांनी खूप चांगला केला. या भागामध्ये आपल्याकडे नारायणपूरचं दत्त महाराजांचं स्थान असेल, कानिपनाथ असेल, भुलेश्वर असेल, जेजुरीगड असेल, पांडेश्वर असेल, असे कितीतरी देवस्थान आहे की एक दिवसभर माणूस फिरला तर 2 दिवस त्याला एक 5 स्थानांना फिरायला लागू शकतील. असू द्या, आपल्याला वेळेचं बंधन आहे, माझ्याकडे मुद्दे भरपूर आहेत. शेवटी मी आपल्याला एकच सांगतो, 20 तारखेला आणि दुर्गाडे सरांनी सांगितले त्याप्रमाणे मॅच क्रिकेटची खेळायची असो का कबड्डीची खेळायची असो, आम्हाला जिंकायचंच अशी भूमिका आपण सगळ्यांनी घेतली. आणि आपल्यापैकी प्रत्येक जणांनी ठरवले की मीच उमेदवार आहे तरच आपल्याला हे शक्य आहे आणि मीच ही विकेट घेणार आहे आणि मीच हा षटकार मारणार आहे अशी भूमिका आपण प्रत्येकाने घेतली तर आपल्याला ही निवडणूक जिंकणं अजिबात अशक्य नाही. पण पुढचे 2 दिवस आपण सर्व नातेवाईकांना पुन्हा एकदा आणि आपल्या पै पाहुण्यांना पुन्हा एकदा विनंती करून याच्याबाबत सजग राहून 5 नंबरचं बटन घड्याळासमोरचं 5 नंबर अनुक्रम नंबर 5 ला घड्याळ आणि त्याच्या समोरचं बटन दाबून गुंजवणी बाबत मी एवढं सांगू इच्छितो की गुंजवणीचं जे काय 2 डिस्ट्रीब्युशन सिस्टीम त्याच्यामध्ये आहेत. आपल्याकडे वेळेची कमतरता नाही तर ते मी तुम्हाला समजावून सांगितलं असतं. एक आमच्या सोमर्डीला पाणी घेणं ग्रॅव्हिटेशनल फोर्सने नेलं आणि दुसरं घाटाच्या पलीकडच्या बाजूने नेण्याची सिस्टम एक आहे. तो निर्णय अधिकाऱ्यांना जो काय घ्यायचा तो घ्यावा, इरिगेशन खात्याने जो काय घ्यायचा तो घ्यावा, पण 2 पैकी एक निर्णय लवकर घ्या. असं जर त्यांनी केलं नाही, तुम्ही परिवर्तन घडवून आणलं, मला संधी मिळेल तर तुमच्या सकट सगळेजण आपण इरिगेशन खात्यावर समोर जाऊ. कारण या ठिकाणी अमित चेंडे यांचा नामोल्लेख चुकून राहून गेला होता माझ्याकडून. जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष आहेत युवकचे. असो, मी या ठिकाणी
एवढ्यावरच थांबतो. याचं कारण एवढंच की आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि आदरणीय दादांचं भाषणही आपल्याला ऐकायचं आहे. मी या ठिकाणी थांबतो. वेळेचं बंधन आहे आणि श्री भोसले यांना विनंती करतो की माननीय अजितदादा